आज आहे आमचा अलिबाग मधला दुसरा दिवस आणि सकाळी उठलो, कुठलाही वेळ न दवडता कुलाबा फोर्टकडे आलो. छान ओहोटी आलेली होती, त्यामुळे फोर्ट पर्यंत पायी चालत जाऊ शकत होतो. पण रिद्वीने आम्हाला तो चान्सच दिला नाही, कारण इकडे एवढ्या राईड्स आहेत ना, सायकलिंग, कार रायडिंग, हॉर्स रायडिंग, तिला तेच सगळं एन्जॉय करायचं होतं. त्यामुळे फोर्ट फक्त दुरूनच बघून मी माझ्या मनाचं समाधान मानून घेतलं. रिद्वीने आणि तिच्या बाबाने छान हॉर्स रायडिंग एन्जॉय केलं. सकाळी खूप लवकर आलेलो, त्यामुळे इतकी भूक लागली होती. मग बाहेर नाश्ता सेंटर आहे, त्यांच्याकडनं इडली वडा घेतला. रिद्वीला बीचवरनं बाहेर निघायचं नव्हतं म्हणून तिकडेच खाल्ला. त्यानंतर हॉटेलवर रिटर्न आलो आणि रिद्वी आणि तिच्या बाबाने स्विमिंग पूल मध्ये खूप 2-3 तास जवळपास मस्ती केली. रिद्वी स्विमिंग पूल एन्जॉय करते हे बघून मला खूप छान वाटत होतं, कारण तिला स्विमिंग पूलची किंवा थंड पाण्याची खूप जास्त भीती वाटायची आणि अचानक सडनली हा चेंज हे बघून मला जरा शॉक होते मी. काल संध्याकाळी रूम शोधण्यात जरा उशीरच झाला होता, पण लकीली आम्हाला या हॉटेलमध्ये रूम मिळाली आणि अँबियन्स खूप छान होता. स्विमिंग पूल वगैरे अशा फॅसिलिटीज होत्या, त्यामुळे मस्त वाटलं. हे हॉटेल आहे ना, ते वर्सोली बीचच्या जवळच होतं, त्यामुळे काल संध्याकाळीच आम्ही वर्सोली बीच फिरून आलो. पण तिकडे शूट नाही केलं, कारण दिवसभर ट्रॅव्हलिंग आणि रूम शोधण्यात एवढा वेळ गेला, त्यामुळे एक्झॉस्ट झालो होतो. बट स्टील छान शांततेत आम्ही एन्जॉय केलं. असाच नवीन व्हिडिओ घेऊन येते, तोपर्यंत बाय.